गोष्टी मला माराव्या लागतात आणि माझी इच्छा आहे त्या 10च असाव्यात. कदाचित त्या 10,000 असू शकतात, पण मी 10ची निवड केलीये. अगदी सर्वप्रथम केली पाहिजे अशी महत्वाची गोष्ट म्हणजे जाणतेपणी होणारं पाप. काही आठवड्यांपूर्वी मी एक सभा घेतली होती, कुठे ते मी विसरले, आणि त्या सभेत मी शिकवलं होतं जाणतेपणाच्या पापाबाबतीत आपल्या जीवनात जाणीवपूर्वक केलेला आज्ञाभंग. आपण सगळेजण पाप करतो, चुका करतो. त्याला आपण एक प्रकारची दैहिकता म्हणतो, म्हणजे जणू काही एकाएकी आपला तोल ढासळतो आणि तोंड बेलगाम होतं आणि मग नंतर हे देवा क्षमा कर क्षमा कर. ही एक वेगळ्या प्रकारची प्रवृत्ती असते की काळाच्या पुढे जाऊन आपल्याला पूर्णतः ठाऊक असतं आपण चूक करणार आहोत, तरीही आपण ती करतो. आणि आता मी नेहमीच सभेत सांगते, जॉयस मायर्सच्या सभेला प्रवास करून येणारे हे सगळे लोक आहेत आणि ते हॉटेलमध्ये राहतात, मुलांना पाळणाघरात ठेवतात, म्हणून ते इथे आहेत. तुम्ही विचार कराल, खरंच गंभीर असे हे ख्रिस्ती आहेत. बहुतेक पुष्कळ लोक जे एकलकोंडे असतात ते माझ्या सभेला येत नाहीत, कारण अशांना मी सेवा देत नाही. तर मी म्हणत होते, किती जणांच्या जीवनात जाणतेपणाचा आज्ञाभंग आहे आणि देव माझा साक्षी आहे, कमीत कमी 80% लोकांनी हात वर केलेले आहेत. आता आपल्यासाठी काय उरलंय? त्या वचनदत्त भूमीत आपण कसे काय राहणार हा विचार केलाय का तुम्ही? देवाच्या परिपूर्ण आशीर्वादांना जीवनात कसं स्थान असेल जर आपण म्हणतो आपण चुकतो पण मी मात्र काही करून मिळवणार? काय काळजी करू नका, मी तुम्हाला सांगणार नाही. माझ्याशी किती जण सहमत आहेत की जर आपल्याला ते सरळपणे मिळणार नसेल तर आपण कुठे जाणार आहोत त्याशिवाय? मला ठाऊक आहे क्षमा केली पाहिजे, पण मला ठाऊक आहे चांगला स्वभाव असायला हवा, पण मला माहिती मी तक्रार करायला नको, पण हा पण काढून टाका. सगळ्यात प्रथम काय करा, जाणीवपूर्वकपणे केले जाणारे पाप ओळखा आणि या बाळाला क्रॉसवर चढवा. ही प्रथम बाब झाली. दुसरी गोष्ट आहे इतर लोकांना दोष देणं. बघा, आपल्या कृत्यांची जबाबदारी आपण घेतल्याशिवाय आपण कुठेही जाऊ शकत नाही. माझा तो लवकर सुटतो कारण लहानपणी माझ्याशी गैरवर्तन केलं होतं. माझी चिडचिड झाली पण माझा दिवस खूप वाईट गेला आज. मी असं वागायला नको होतं पण येताना खूप ट्रॅफिक लागलं मला. दोष 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 त्याची सुरुवात बागेमध्ये झाली आणि ती अजूनही संपलेली नाही. प्रत्येक बाबतीत दुसऱ्यांना दोष देणं हे आपल्या बाबतीत घडत असतं. माझी चूक नाहीये, माझी चूक नाहीये, माझी चूक नाहीये, ही तुझीच चूक आहे. दोष देण्यासंबंधी किती जणांना माहितीये? किती जणांना जाणीव होते की ज्या क्षणी आपल्याकडून चूक होते दैहिकतेमध्ये काहीतरी घडतं आणि तुम्हाला लगेच असं वाटतं की सभोवताली कुणाला तरी दोष देता यावा असं. म्हणजे जर मी कारच्या चाव्या हरवल्या तर ती मुलांची चूक असते कारण सगळ्या घरात गोंधळ करणारे तेच असतात. पण जेव्हा आणलेल्या असतात तेव्हा त्या योग्य जागी ठेवलेल्या नसतात. हे कारण नसतं, ती त्यांची चूक आहे, त्यांनी गोंधळ केलेला असतो. माझ्या काही समस्यांचं कारण भूतकाळात काही घडलेल्या गोष्टी आहेत, पण देव म्हणतो तरीही तू या कारणाचा वापर करता कामा नयेस. कुणाला असं वाटतं का की आपण या सगळ्याची कबुली द्यावी आज? सांगा मला. माझ्या वागण्याची जबाबदारी मीच घ्यायला हवी. मी आनंदी नव्हते याचा दोष देवला देणं मी थांबवायला हवं. हॅलो, मी म्हटलं मी आनंदी नव्हते याचा दोष मी देवला देता कामा नये. कधीतरी तू जर मला एखादी भेट आणलीस ना तर मी खरंच खुश होईन. तू मला कधी गजरा आणत नाहीस, तू असं केलंस तर मी खुश होईन. जर तू फुटबॉल, बेसबॉल, बास्केटबॉल, गोल्फ, हॉकी, टेनिस नाही खेळलास तर, सॉकर, कुस्ती, बॉक्सिंग पाहिलं नाहीस तर मी आनंदी होईन. जर तू
तरच मग मी खरी ख्रिस्ती होईल. चला आता. त्यानंतर दोषांना क्रॉसवर देण्यासाठी देवाने माझा ताबा घेतला, कारण देत देत सुरुवात झाली. कायम कारण देत राहायचं, कारण आपण सतत छोटीशी कारणांची बॅगच बरोबर वागवतो. हे खूपच कठीण आहे. तुम्हाला समजत नाहीये काही कठीण असं. मी जर थोडीशी तुमच्यासारखी असते तर फार सोपं झालं असतं, पण मी जराशी म्हणजे माझा स्वतःवर तेवढा ताबा नाहीये, ते जरा कठीणच आहे. मला चांगलं करायचं होतं, पण हे खूप कठीण आहे. रोमकरास 2:1 मध्ये बायबल सांगतं, दोष लावणारा तू कुणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही, कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस, कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करीतोस. सबबी सांगणं थांबवा. जर तुम्हाला हवं असेल तर मित्रांना सांगा, मूर्खासारख्या सबबी जर मी सांगितल्या तर मला तसं दाखवून दे. आणि नंतर जेव्हा ते तसं करतील तेव्हा त्यांच्यावर चिडू नका. स्वतःची कीव करणं हे माझ्यासाठी कठीण होतं. अरे बाप रे. जेवताना मी कुणाशी तरी बोलत होते. मी म्हणत होते, आपल्याला का हवंय ते स्वतः बाबतीत आपल्याला कीव का वाटावी, त्यात असं काय आहे. बिचारी मी खूप दयनीय आहे. कुणीच माझ्यावर प्रीती करत नाही. माझ्यासारखं दुसरं कोणीही इतकं वाईट नसेल. तुम्ही हवं ते करता, पण मला मात्र त्रास होतो. तुम्ही लोक इथे गोंधळाशिवाय काही करत नाही आणि मी मात्र गुलाम असल्यासारखी सगळी स्वच्छता करते. स्वच्छता स्वच्छता स्वच्छता. आणि तुम्ही करता पसारा पसारा पसारा. मी स्वच्छता करते, तुम्ही पसारा करता. मी खूप त्रासले, वैतागले. मी त्रासले, कंटाळले, त्रासले, कंटाळले. समजते तुम्हाला? त्रासले, कंटाळले, त्रासले, कंटाळले. आणि मग दुसऱ्या दिवशी देवाला म्हणता, देवा मी इतकी सतत आजारी आणि त्रासलेली का? स्वतःची कीव करायची. आणि जेव्हा देव स्वतःच्या कीव करण्याबाबतीत माझ्यात कार्य करत होता, मी ठरवलं या स्वतःच्या दयनीयतेला क्रॉसवर देण्याऐवजी हे करण्यापूर्वी माझ्यामधल्या दुसऱ्या काही गोष्टी आहेत ज्या आधी काढून टाकायला हव्यात. आणि म्हणून मग मी ते सगळे प्रकार काढले आणि सोबत घेतले. किती जणांना समजलं? केवळ त्या तिथे टांगल्याने असं समजू नका तुम्ही त्या परत घेऊ शकणार नाही. म्हणून मग मी त्या वागवते. स्वतःची कीव करणं, दोष दाखवणं, माझ्यातल्या सबबी सांगणं आणि या सगळ्या गोष्टी सतत सतत मी माझ्या बरोबर वागवते वारंवार. माझं काय चुकतंय तेच मला कळत नाही. मी अशी आजारी, थकलेली, या सगळ्याला कंटाळले. आणि मग देव माझ्यात कार्य करतो, अजून कार्य करतो, अजून कार्य करतो, कार्य करतच राहतो. आणि मी म्हणजे जणू आता मी कारण देणार नाही, कोणालाही दोष देणार नाही, स्वतःची कीव करणार नाही. पण माझं काय? काहीच उरलं नाही. मी कुणालाच दोष देऊ शकणार नाही. मी सबबी सांगू शकणार नाही. स्वतः बाबतीत दयनीय वाटून घेणार नाही. हे किती आत्मिक आहे. माझी दुधाची बाटली हरवली आहे. माझी अशांती हरवली आहे. मला इथून पुढे डायपर्सची गरज नाही. मी पापाहून पुढे पवित्र जीवन जगतीये. हालेलुया. स्वतःचीच दया करणं म्हणजे सगळ्यात मोठ्या ऊर्जेचा नाश करण्यासारखं आहे. आणि या जगामध्ये ती काहीही चांगलं करत नाही. अगदी काहीही चांगलं करू शकत नाही. म्हणजे मला म्हणायचं की कुणाला परवा आहे तुमच्याशिवाय? बघा, देवावर त्याचा काही परिणाम होत नाही. ते म्हणजे असं असतं की तुमचं झालं की मला कळवा. बाथरूम मध्ये जाऊन भिंतीला टेकून बसायचं आणि
देव फुटबॉल पाहणार दर रविवारी, मी झाडून काढायचं, स्वयंपाक करायचं, कुणाला माझी परवाच नाहीये, काळजीच नाहीये. पवित्र आत्मा म्हणत असतो, तू हे कधी सोडणार आहेस सांग मला. मला तुझ्या जीवनासाठी पाचारण आहे. तू पवित्र आत्म्याने भरलेली आहेस. तुझ्यात आत्म्याची दान आहेत. त्या घाणेरड्या जमिनीवरून उठ आणि उभी राहून देवाच्या सेविकेसारखी वाग. आमेन. मग मला तक्रार करणं सोडावं लागलं. परमेश्वरा माझ्यावर कृपा कर. तो अगदीच साधारण, कदाचित महान चमत्कारही असू शकेल जर संपूर्ण दिवसभरात कशाविषयी कुरकुर न करता तो घालवला असेल. इथे खूप थंडी आहे, इथे खूपच उकडतंय. मी जेव्हा बाहेरच्या देशात जाते, लोक मोठा प्रवास करून माझ्या सभांना येतात आणि दिवसभर घाणीत बसतात किंवा बाहेर पावसात भिजतात. सभागृहात जागा नसते म्हणून आणि चेहऱ्यावरून असे घामाचे ओघळ वाहत असतात. मला नाही माहित ते कशाचे बनलेले असतात. ते बाथरूम मध्ये जाऊन बसत नाहीत इतकंच. ते एकही शब्द चुकवत नाहीत माझा. आणि आपण बघा, लाईट खूप प्रखर आहेत. मला असे लाईट्स आवडत नाहीत. संगीत खूपच कर्कश होतं. मला वाटतं मी जॉयसला लिहून कळवावं, सभा चांगली झाली पण संगीत खूपच कर्कश होतं, त्याचं काहीतरी कर बाई. अशा तक्रारी आपण क्रॉसवर न्यायला हव्यात आणि तिथेच सोडून द्यायला हव्यात. चला हे इथे अडकवूया, कारण ही सगळ्यात शेवटची करण्याजोगी गोष्ट असते. ही सगळ्यात शेवटची करण्याजोगी गोष्ट असते. आणि मग मला हे दिसतं आणि मी ते माझ्या बरोबर घेते, पुन्हा टाकते आणि आपण आपला सगळा वेळ हेच करण्यात घालवतो. मागे जा, पुढे जा, पुन्हा मागे जा, पुन्हा पुढे या, हेच चालू. आणि मग आपल्याला आपली भावना मारावी लागते. मला माझ्या पद्धतीनं हवंय, माझी पद्धत नाही तर कोणतीच नाही, माझी पद्धत. मला शिकायला हवं स्वतःला आणि परिस्थितीला देवाच्या स्वाधीन करणं. आणि मला जरी माझा मार्ग मिळाला नाही तरी आनंदी राहणं मला शिकायलाच हवं. मी शिकतेय. ज्या प्रत्येक वेळी आपण म्हणतो मी शिकते किंवा मी शिकले, याचा अर्थ सांगू, वेदना. हॅलो. ठाऊक नाही पौल त्याच्याकडे कसं बघत होता. असं म्हणताना की दैन्यावस्थेत राहणे व संपन्नतेतही राहणे. मला समजते हरेक प्रसंगी मी सारखाच असतो. संपन्न असणे आणि विपन्न असणे याचे रहस्य मला शिकवण्यात आले. मला नाही माहित असं म्हणण्यासाठी पौलाला किती काळ लागला असेल. पौल जेव्हा गलतीकरासमध्ये म्हणतो आणि यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे, हे तो परिवर्तनानंतर 20 वर्षांनी म्हणतो. दमास्कसच्या रस्त्यानंतर लगेचच तो हे म्हणत नाही. नवीन जन्म झाल्यानंतर एका आठवड्यानंतर लगेचच तो हे म्हणत नाही की मी संतुष्ट आहे. नाही, आपण जे करतो आणि इतर जण जे करतात तीच दैहिक कर्मे तोही करत होता. आणि बघा, तुम्ही स्वतःमध्ये नसता. जर ते कठीण असेल किंवा तुम्हाला सोडायचं असेल किंवा पळून जायचं असेल तर माझा प्रश्न असा आहे, हे सगळं घडल्यावर त्यामध्ये तुमचा वैयक्तिक परिणाम किती होता? हे फक्त एखाद्या पिवळ्या पाकिटात सामावलं जाणार आहे का की तुम्ही ते सोडून जाणार आहात? हजारो आत्मिक अशा मुलांना ज्यांना तुमच्या केवळ उपस्थितीमुळे स्पर्श झालाय. केवळ मला वाटतं कधी कधी बोलण्यापेक्षा कृती करणं हे जास्त महत्वाचं असतं. हो,
जर तुम्हाला बोलणं कठीण वाटतं तर कृती करणं खरंच कठीण असेल. कामावर जर सगळे तक्रार करत असतील आणि तुम्ही तक्रार करणं नाकारता स्वत्वाचा नाकार करत असाल तर काय होईल सांगा मला. एखादी चूक झाली तुमच्याकडून कामावर तर दोष देण्याऐवजी सबबी सांगण्याऐवजी जर तुम्ही म्हणालात एक सांगू ती माझी चूक आहे मला क्षमा करा. वा, आता मी जबाबदारी घेतलेली आहे हे शस्त्र निकामी करणारे शब्द आहेत. हो, सैतानाला त्याच्याच मार्गात थोपवून धरा. हो, माझी चूक होती मला क्षमा करा. तर नरक बावचळून जाईल की आता आपण काय करायचं, कोणी जबाबदारी घेणार का, देवाची योजना काय. देवाची योजना आहे, देवाची वेळ आहे, त्याच्यासोबत आनंदी राहणं आपण शिकायलाच हवं. आमेन. तुम्हाला वाटतं का की माझ्या जीवनात काही घडत नसेल? आत्ताही माझ्या जीवनात खूप गोंधळ चालू आहे. तुम्हाला जर मी तो सांगितला तुम्ही विचार कराल कशी काय तू इथे संदेश देतेस, इतरांना सांगू शकतेस. तुम्हाला सांगू प्रामाणिकपणे मी त्या बाबतीत काहीच करू शकत नाही. ती माझी समस्या नाही आणि जर देवाला ती सोडवायची असेल मला वाटतं मी तशीच ठेवून आनंदी राहायला हवं. आपण आपल्या परिस्थितीला आपल्यावर हावी होऊ देता कामा नये. आपण इतरांसारखं करू नये किंवा इतरांप्रमाणे नियंत्रित होऊ नये. ते आपल्याशी कसं वागतात किंवा कसं वागत नाहीत. आपण लोकांकडून आपल्याला काय मिळतं यावर जास्त भिस्त ठेवतो, देवाकडून काय मिळतं यापेक्षा. मी माझा बंडखोर स्वभावही क्रॉसवर टांगला पाहिजे. चांगुलपणासाठी बंडखोरपणा मला वाटलं एकच गोष्ट मला संपवून टाकेल. मी सांगते कुणी पुरुष मी विनम्र असण्याची अपेक्षा ठेवणार नाही. माझं अशा प्रकारे लोकांनी केलेल्या शोषणामुळे आणि कुठल्याही पुरुषाने मी काय करावं हे सांगण्याची मला गरज नाही अशी होते मी याआधी. आणि मग देव म्हणाला की हो, तुम्हाला जर वाटत असेल देवाच्या राज्यात तुम्हाला पदोन्नती मिळावी त्यासाठी तुम्हाला आज्ञाधारक पत्नी व्हावं लागेल. जगातील अधिकाऱ्यांसमोर विनम्र होणं तुम्ही शिकला नसाल तर तुम्ही कधीही देवासमोर विनम्र होणार नाही. तुम्हाला अधिक आनंदी व्हावं लागेल. याचा अर्थ कामावर जेव्हा तुमचा अधिकारी तुम्हाला एखादी गोष्ट करायला सांगतो जी तुम्हाला पटत नाही तोंडाला कुलूप लावून करा. जिथे जबाबदारी नाही तिथे मतप्रदर्शन करू नका. ठीक आहे, छान चाललंय, धन्यवाद. तर हा मोठा धक्का असेल, त्यांना वाटतं त्यांना सगळं ठाऊक आहे. तुमच्या गळ्यात असलेला मोठा चांदीचा क्रॉस आणि जाडजूड बायबल घेऊन तुम्ही कामावर गेलात. तुमच्या बॉसला हादरा बसेल, धक्का बसेल, त्याच्यासाठी तो हादरा असेल. हादरा 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 धक्का 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 धक्का. जरा मागे जाऊन थोडी उजळणी करूया. आपण बघूया स्वतःची कीव करणं, सबबी सांगणं. जर आपण काळजी करत नसू तर आपण हे सगळं घरी घेऊन जाणार आहोत. पण आम्ही तुम्हाला तसं करू देणार नाही. बघा आपण वाढतोय. आपण सन्मानालाही नकार द्यायला हवा. मी हे सरळपणे सांगू शकते का, जर तुम्ही पवित्र बनणार असाल तुमचा छळ होणार आहे. मी जेव्हा सेवा कार्य सुरू केलं मला चर्च सोडायला सांगितलं गेलं. चर्चमधून मला काढण्यात आलं. त्यांना मी नको होते. त्यांना वाटलं मी फारच खट्ट आहे. ठीक आहे, हा हा, कोण हसताय आता?
तुम्हाला सांगू मला काय आठवलं ते? एकांत माझ्यासाठी गत गोष्टींची उजळणी असते. टीव्हीद्वारे जितके अधिक लोकांशी मी संबंध जोडते, माझ्या बाबतीत मतप्रदर्शन करणारे पुष्कळसे लोक, अपेक्षेने प्रार्थनेने माझ्यावर प्रेम करणारे, तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू, प्रत्येक जण नाही तसं करत. मला जितकं गोड वागता येईल तितकं वागते, लोकांना मदत करू पाहते मी, पण म्हणून सगळ्यांनाच मी आवडत नाही. म्हणून मला हे क्रॉसवर टांगावंसं वाटतं, हा सन्मान. अरे बाप रे, हे कठीणच होत चाललंय. अन्याय, लोकांच्या मूर्खपणाचा मला खूप कंटाळा आलेला आहे. लोक किती वेडे असतात यावर लक्ष द्या. ते काहीतरी विचित्र गोष्टी करतात, अन्याय्य गोष्टी करतात आणि आतून ओरडावंसं वाटतं की हे योग्य नाहीये योग्य. देवा, तू काहीतरी का करत नाहीस? बायबल सांगतं, शेवटी जे सौम्य ते पृथ्वीचे वतन भोगतील. वाईट वागणाऱ्यांची चिंता करू नका, जे दुष्टपणातच आपली प्रगती करतात, कारण शेवटी मला यशाया 61 आवडतं. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट मिळेल. आपल्या देशात ते दुप्पट वतन पावतील. आपल्या देशात तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही. तुम्ही चांगला स्वभाव ठेवून जे करायचं ते करत राहा. हो, मी दोषीपणाला नाकारलं पाहिजे, त्यावर हावी व्हायला हवं मी. जर देवाकडे तुम्ही क्षमा मागितली तर दोषी वाटून घेऊ नका, कारण देव ते अगोदरच विसरून गेलेला आहे. कशाविषयी तरी अपराधी भावना ही किंमत चुकवण्यासारखी आहे, जी किंमत येशूने आधीच चुकवलेली आहे. प्रत्येक वेळी पापासाठी पश्चाताप केल्यावर तुम्हाला अपराधी वाटतं तर तोंड उघडून तुम्ही म्हणा, सैताना तू खोटारडा आहेस. मला काय वाटतं याची पर्वा नाही, मला क्षमा मिळालेली आहे. हरकत नाही मला कसं वाटतंय, मला क्षमा मिळालेली आहे. हरकत नाही मला काय वाटतंय, मला क्षमा मिळालेली आहे. बापरे, मला वाटतं मी बरेच लांबण लावतेय, तसं नाहीये. काळजी करू नका, वेळ संपतच आलीये. अजूनही आपण आपलं तोंड बंद करण्याविषयीच बोलतोय, खरं ना? बायबल सांगतं, जर तुम्हाला आनंदी व्हायचंय, तुमच्या तोंडाबाबतीत काहीतरी करायलाच हवं. जिभेमध्ये जीवन आणि मरण आहे. पण मी सांगते, मी 25 वेळा हे क्रॉसवर टांगते आणि तरी परत तिकडेच ओढली जाते सतत. म्हणून तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, एवढंच मी सांगू शकेन. एक सांगू, जिथे मी असायला हवे तिथे नसले तरी देवाचे आभार, मी जिथे होते तिथेही नाही. आता शेवटची खूप महत्वाची गोष्ट, कारण खरी सुरुवात इथूनच होते सगळ्या उर्वरित गोष्टींची सुरुवात इथूनच होते. आणि हीच समस्या खरं तर पहिल्यांदा घ्यायला हवी होती क्रॉसवर, पण दुःखाने सांगते ती शेवटीच असते. तो म्हणजे अविवेकी विचार. मन जातं तिथे माणूस जातो. आपल्या सगळ्या समस्या सुरू होतात आपल्या मनामधून. तुम्हालाही वाटत असेल की विजय आणि बंधनात अर्धवट असे तुम्ही आहात, आणि जर अजून तुम्ही पार गेलेले नाही आहात किंवा खूपसा अभ्यास आणि प्रत्येक कृती, लागलेलं पुस्तक, बायबलही हेच सांगेल, तुमच्या मनाची शक्ती, तुमचे सामर्थ्यशाली विचार, इथून तुम्ही सुरुवात करायला हवी. कारण जोवर आपण चुकीचे विचार करतो आपण चुकत राहतो. देववचनाद्वारे मनाचं नवीकरण करा आणि महान आयुष्य उपभोगा. चला लोकांनो, ही वेळ प्रौढ होण्याची. किती जणांना वाटतं तुम्ही प्रौढ होऊ शकता, देवाच्या प्रतिमेप्रमाणे बनू शकता तुम्ही? मी विजय आणि बंधनात अर्धवट लटकलेला राहणार नाही. मी सतत देवासोबत पार जाणार आहे. कुणी आमेन म्हणणार आहे का सांगा?
खरोखर हे जाणून घेणं खूप अद्भुत असतं की आपल्याला बंधनात आणि विजयात अर्धवट घुटमळावं लागणार नाही. वास्तविक त्याच्यामध्ये संपूर्ण आत्मिक प्रौढतेसाठी चिकटून राहण्याने आपण त्याचा सन्मान करतो. त्याला जे वाटतं तसं आपण बनून. जरी तुमच्या जीवनात काहीही घडलेलं असलं तरी तो पुनर्स्थापना करणारा देव आहे. त्याला तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट पुनर्स्थापित करून किंबहुना पहिल्यापेक्षा अधिक उत्तम करून सगळ्या समस्या आणि प्रश्न दूर करायचे असतात. या विषयात आम्हाला खरंच तुम्हाला मदत करायची आहे, कारण हे महत्त्वाचं आहे की पुन्हा स्थापनेची तुम्हाला अपेक्षा आहे. मी असं म्हणत नाही हे सगळं काही एका रात्रीत घडेल. कधी कधी तर आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतो. पण चांगली बातमी अशी, विजयाकडे तुमची वाटचाल होतीये आणि कुठेतरी अर्धवट तुम्हाला अडकून राहायची गरज नाही. विजयाप्रत तुम्ही जाऊ शकणार आहात. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.